हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवत आहे. जवळ-जवळ 1 ते दीड महिना झालेला आहे. खरं तर असतात काही अडचणी, त्याच्यामुळे बनवलेच नाही व्हिडिओ आणि आज फायनली मी सुरुवात केली आहे पुन्हा एकदा व्लॉगिंगला. तर आज आता इथं तयारी चाललेली आहे डेकोरेशनची. मकर संक्रांत तर होऊन गेलेलीच आहे. आणि त्याचंच आज आमचं हळदी-कुंकू आहे, ग्रुपचं हळदी-कुंकू. आम्ही 6 जणी मिळून आज हळदी-कुंकू करणार आहोत. तर दरवर्षीच आम्ही असं ग्रुप हळदी-कुंकू करत आहोत आणि त्याच पद्धतीने आजसुद्धा करत आहोत. तर इथं चाललेले आहे डेकोरेशन हळदी-कुंकवाचं आणि आता डेकोरेशन कसं काय असणार आहे, तर सगळं मी फायनल रेडी झाल्यावरतीच तुम्हाला दाखवते. कारण की खूप सारा लेट झाला होता, त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओज वगैरे काढायला जमले नाहीत. आता आज थोडंसं वेगळं डेकोरेशन असणार आहे. आमची आज थीम ठरलेली आहे साऊथ इंडियन आणि त्या थीमला मॅच होईल असंच आज आम्ही डेकोरेशन करत आहोत. तर त्याच्यासाठी एक देवी आम्ही बसवली आहे. म्हणजे जी की आपण महालक्ष्मीचे उपवास वगैरे असतो, तर तेव्हा कशी पूजा मांडतो, तर त्या पद्धतीने इथं आम्ही त्या देवीचं डेकोरेशन करतोय आणि ते साडी वगैरे नेसवलेली तर त्या पद्धतीने. आणि आता डेकोरेशन झाल्याच्या नंतर डायरेक्ट मी आता रेडी होऊनच तुम्हाला भेटते. तर आता चाललेली आहे मी अमृताच्या घरी आणि बघूया आता त्यांचं काय चाललेलं आहे. झाल्यात का रेडी सगळ्याजणी, कारण की ऑलरेडी खूपच लेट झालेला आहे. ह्या दिवशी कितीही लवकर आवरा, पण उशीर व्हायचा तो होतच असतो. ओके, बॅक साइडने इतकी सुंदर दिसते. आवरलं का अमृता? अजून ओळखलं नाही ह्यांचं. अगं बाई बाई बाई, सगळ्या नवऱ्याच झाल्यात. सांगा आता कुठं आहोत आपण? मला नव्हती सोडायची. आता तुम्ही म्हणले आमचे केस, मग एवढं काय त्याच्यामध्ये? माझं सेम लुक झाला असतं ना मग परत. मागच्या वेळेस मी सोडली होती. आणि आता खाली आलेलो आहोत आम्ही आणि तयारी झाल्याच्या नंतर सगळ्यांची. आणि बघा हे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. ही छोटीशी रांगोळी. आज जास्त काही डेकोरेशन केलेलं नाही आहे, तसं सिंपल आणि सोबर असंच केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर देवीला आमचं वाण आणि जे काही स्नॅक्स आणलं होतं ते ठेवून घेतलं, पूजा केली देवीची. आणि आता लगेचच बायकांची सुरुवात झालेली आहे यायला. आणि सगळ्यात पहिली तर ओपनिंग मी केलेली आहे वाण देण्यासाठी. तर वाण वगैरे देऊन झाले बऱ्याच जणींना आणि मग लगेचच मी आता छान छान उखाणे ऐकायला मिळतील तुम्हाला. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि सगळ्यांना खूप आज मी आग्रह करून करून उखाणे घ्यायला लावले आणि खूप छान छान उखाणेसुद्धा घेतले सगळ्यांनी. मैत्रिणींचं माझ्या हळदी कुंकाला आले मी साडी नेसून. खंडेराव पाटलांचं नाव घेते थोडंसं स्मित हसून. अगं बाई, छान छान. चला ओय, कुठं चालले तुम्ही? घ्या चला थांब. सोन्याची समई त्या चांदीच्या वाती, अशोकराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य. व्हेरी गुड. टाळे वाजवा. अक्कलकोटमध्ये स्वामी सुरजित साई बसवराजचं नाव घेते सई सिद्धीची. चला तुम्ही घ्या काहीतरी. हे आता ह्याला आता वीट आलाय वीट.
ती छान म्हणती हो, तिचा डायलॉग छान. हा. सांग गं. काय? एक इडली चटणी कर गं. एक इडली चटणी 5. चला आले इडलीवाले आले. श्रीकृष्णाची केली आराधना, रामरायांची केली उपासना, रोदास रावणा सुटला तो सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. वाव काकू तुम्ही घ्या. थांबू काय? इडली चटणी खाल्ल्याशिवाय काय आठवत नाही उखाणे बायकांना आज झाले. ए तू घे चल तोपर्यंत नको टाइम वेस्ट करू. माझं टिपिकल आहे. लय टिपिकल घेऊ नको हा. नाही, हेच ज्याचा होणार आहे. खूपच कंटाळा आलाय. हेच होणार आहे. चल बोल पटकन. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, अरे बाबा एक सासर एक माहेरची खून, कुलकर्णी घराचं नाव घेते, हं? हा. अमोल रावांचं नाव घेते कुलकर्ण्यांची सुन वा. ए बोला तुम्ही चला. कुलकर्णी. कोल्हापूरची लक्ष्मी, तुळजापूरची भवानी, महेश रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वा 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 तर म्हणून सांगते. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, शशांकरावांचं डबल. नाव घेते पत्नी या नात्याने. दुसरं घ्यायचं आता अवघड आहे. वेळ झाली मुहूर्ताची, चालली आहे लगीन गाई. कुणाची कुणाची माझ्या विठूर आहे, मी त्यांची रखुमाई. केळीच्या पानावर इडली चटणीचा मान, हळदी कुंकाच्या दिवशी घनश्यामरावांचं घेते नाव. सासू माझी मायाळू, मोठ्यानी सासू माझी मायाळू, नवरा माझा हौशी, धनंजय पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. छान. देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, प्रणव कुमारांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. अरे वा. हंड्यावर हंडे सात, हंड्यावर तांब्या, तांब्यात पाणी, तुकाराम पाटलांचे खरी मी श्रावणी. घ्या घ्या मोबाईल बघू बघू. मंगळसूत्र सौभाग्याची खूण, आप्पासाहेब रावांचं नाव घेते मी महाडी परिवाराची सून. छान छान. पायामध्ये जोडवी आणि गळ्यामध्ये डोरला आहे सौभाग्याची खूण, निश्चित रावांचं नाव घेते जगदळ्यांची सून. ते जाऊन देत असते मी. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, शामरावांचं नाव घेते त्रिशाची आई. पक्ष पाळणारे राजीवरावांचे नाव घेते सेविंगच्या हळदी कुंका दिवशी बिविंगच्या बायका लयच हुशार आहेत हा. हळदी कुंकाचं निमंत्रण आले काल, परेश रावांचं नाव घेऊन लावते कुंकू लाल. लगेच काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला, काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला, कुणाल रावांचं नाव ठेवायला सूर्यनारायण. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, बाळासाहेब कान भरणाऱ्या बायका आहेत हौशी, अगं बाई धनंजय रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. अजून हिथं सुका सापडला नाही उखाना. हिचं झालं ना. सापडून दिलाय का. चांदीच्या ताटात रेशमाचा खर, नागनाथ अप्पांचं नाव घेते हळदी कुंकाचं सर. मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुटला सुगंध, आवाज. मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध, विशाल यांचे नाव विशाल यांच्या सोबत मिळाला जीवनाचा आनंद. संक्रांतीच्या सणाला फुगड्यांचा मान, रोहित रावांचं नाव घेते हळदी जमान कुंकाचा मान. महालक्ष्मी वेगवेगळ्या अलंकाराचा साज, रावांचे नाव घेते संगीताचा नाच. बागेत फुलली गुलाबाची कळी, संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. सारखा स्नेह, गुळासारखी गोडी, अमोल रावांचं नाव घेते सुखी राहो आमची जोडी. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, घनश्यामराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. पण गेली आणि चला आता सगळ्यांना भुका लागल्यात. आता हळदी कुंकाचे वाण वाटून आता आम्ही पेटपूजा करतो. चला फायनली 11 वाजलेले आहेत रात्रीचे आणि अजून आमचं हळदी कुंकाचा कार्यक्रम आत्ताशी संपलेला आहे.
चला आता हे सगळा पसारा आवराआवरी करायची, सगळं काढून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आमचा हळदी कुंकू छान अशा रीतीने पार पडलेला आहे. आणि इथं बघूच शकताय की किती सारा पसारा आहे. ही सगळ्यात मोठी लिफ्ट पूर्ण सारी भरली आहे, इतकं सारं सामान आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.